मातोश्री रंजना जोगेंद्र कवाडे यांच्या श्रद्धांजली सभेत वाहिली साश्रू नयनांनी आदरांजली। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी नागपुरातील रवी भवन येथे ज्येष्ठ लेखक तथा साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। आंबेडकरी चळवळीतील शांत व संयमी स्वभावाच्या असलेल्या मातोश्री रंजना ह्या लायंगमार्च प्रणेता प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या पत्नी, तर महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांच्या मातोश्री होत। जोगेंद्र कवाडे सर यांना संपूर्ण चळवळीत खंबीरपणे साथ देणाऱ्या रंजनाताई यांचे आकस्मिक निधन झाले। त्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्याच्या आधारस्तंभ होत्या। आज झालेल्या श्रद्धांजली सभेत मंचावर लायंगमार्च प्रणेता प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, युवा नेते भाई जयदीप कवाडे, ज्येष्ठ साहित्यिक इमो नारनवरे सर, पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, राष्ट्रीय मजदूर सेना अध्यक्ष विजयजी पाटील, पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष कैलासजी बोंबले प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपल्या शब्दरूपी रचनेत मातोश्री रंजना जोगेंद्र कवाडे यांना श्रद्धांजली वाहिली। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। कवाडे सरांच्या बरोबर राहिलेलो आहोत हे सत्य आहे। कवाडे सरांचं प्राध्यापक रंजना, मला वाटतं तिथलं आडनाव काय होतं सर तिकडचं? मेघरे। त्या असताना तेव्हापासूनचा आमचा परिचय, लग्नातही आम्ही उपस्थित होतो सरांच्या। खरं सांगू का, आमच्या कुटुंबातच तो एक भाऊ होता। त्या आमच्या कुटुंबियांपैकी एक होत्या आणि त्यांना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान देखील आमच्या संपूर्ण मित्रपरिवारात येत होते। कवाडे सरांच्या मिसेस म्हणून नव्हे तर आपल्या परिवारातील कुणीतरी अगदी पारिवारिक सदस्य आहेत या पद्धतीने त्यांच्याकडे सगळे आमची मुलं सगळे त्यांना काकू म्हणायचे। काकू म्हणूनच त्यांच्याशी आमचे सगळे पोरांचे हे असायचे, अतिशय जवळचा संबंध असलेल्या आणि संपूर्ण आमच्या मित्रमंडळीच्या ज्या काही महिला आहेत त्यांच्याशी अगदी भगिनींचं नातं असलेल्या या वही आज आमच्यातून गेल्यानंतर आम्हाला आमच्या कुटुंबातील एक सदस्य कमी झालेला आहे अशी भावना आमच्या प्रत्येकामध्ये आज आहे। घरात बांधवांनो बघितलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे की सरांच्या बरोबर त्यांचं कशा प्रकारचं आयुष्य राहिलेलं आहे। खऱ्या अर्थानं सहचारिणी म्हणजे काय याचा वस्तुपाठ वहिनीने आपल्या आचरणातून दिलेला आहे। नामांतराच्या लढाईमध्ये, आंदोलनामध्ये त्यांचे योगदान जे महत्त्वाचं नव्हे, वंदनीय अशा प्रकारचे योगदान आहे। मी काय बोलावं हा माझ्यापुढे प्रश्नच आहे, कारण वहिनींशी जवळजवळ 50 वर्ष आमचा सहवास राहिलेला आहे। कदाचित आम्हाला सगळ्यांना माहिती नसेल, प्राध्यापक कवाडे यांचे विद्यार्थी दशेपासून आमचे त्यांच्याशी अतिशय मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत आणि त्यावेळच्या सगळ्या चळवळी यांनी सामूहिकपणे निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यातील जे काही उतार चढाव असतील, जे काही वाजवी व्यक्तिमत्व असेल, त्याच्याशी आम्ही तेव्हापासून समरस झालेलो आहोत। वहिनींचा प्राध्यापक कवाडे यांच्या जीवनामध्ये जो प्रादुर्भाव झाला, त्यांचं जे प्राध्यापक कवाडेंची नातं जुळलं तेव्हापासून वहिनींचा स्वभाव, वहिनींची विचारसरणी आणि वहिनींच्या शिक्षितकांचा आम्हाला अतिशय बारकाईनं आणि अतिशय जाणीवपूर्ण अशा प्रकारचं प्रत्युत्तर देत राहिलेलं आहे।
आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यातून वहिनींच्या शुभाधर्माची आपल्या सगळ्यांना कल्पना आलेली आहे. मी वहिनींना अनेक बाबतीत एक आदर्श गृहिणी, केवळ गृहिणीच नव्हे तर गृहिणी असल्याबरोबरच एक समाजप्रिय केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर समाजाला घडवण्यासाठी आपण काय करू शकतो याची सातत्यानं जाणीव बाळगणारं एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही वहिनींच्याकडे सातत्यानं बघतो आणि बघत राहिलेलो. त्याचं कारण असं आहे की या सातत्यानं केवळ प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या व्यक्तिमत्वाभोवती गिरट्या घालत राहिल्या नाही. माझा नवरा एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा व्यक्ती आहे, त्यामुळे मी समाधानी आहे. अशा प्रकारची कुठलीही भावना न जोपासता मीही या समाजाची एकजीव होण्याचा प्रयत्न करते आहे. त्या समाजाचाही काही मी देणेदार आहे ही जाणीव बाळगून त्यांनी त्यावेळी त्यांची ज्या विचारानं होतं ते लेखांच्या रूपानं प्रत्यक्ष चळवळीमध्ये सहभाग घेऊन त्यांनी तो नोंदवलेला आहे. आणि मला वाटते की त्यांच्या व्यक्तिमत्वातील अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची घटना आहे. नेतृत्व होतं जे आंबेडकरी चळवळीतून आज संपलेलं आहे, परंतु त्यांच्या आठवणी आमच्या मनात सतत घर करून राहतील. अशा या मातोश्री अध्यापिका रंजनाताई कवाडे यांच्या या अभिवादन सभेला आपण उपस्थित आहात. या प्रसंगी त्यांचे सुपुत्र, या पक्षाचे कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग मंडळ, हे सुद्धा इथे या प्रसंगी उपस्थित आहेत. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती सुद्धा बरोबर नसताना सुद्धा आज वेळेत वेळ काढून तिथे आपल्यासाठी आलेले आहेत, आपल्या आग्रहाखातर तिथे आलेले आहेत. तसेच पक्षाचे इथं बोललो. एक समाजातील आपल्या चळवळीतील ज्येष्ठ कवी साक्षांडे सर यांचं दुःखद निधन झालं. ते आता त्यांच्याच प्रेते आपल्या तिकडे निघालेले आहे आणि आपले नेते सुद्धा तिथूनच तिथे आलेले आहेत. त्यामुळे आज आपल्या या अभिवादन सभेला जो उशीर झाला क्षमा मागतो. तसं पाहता मातोश्री प्राध्यापिका रंजनाताई कवाडे यांच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे, कारण आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. परंतु आपल्याकडे काही वरिष्ठ आहेत जे आपल्याला याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या आठवणी आपल्याला या प्रसंगी सांगतील. करतो आणि जे आमचे आदर्श आहेत सर, त्यांनाही सांगतो की सर आम्ही तुमच्यासोबत आहोत, कुटुंबासोबत आहोत आणि किती केलं तर चळवळीचे आपण सेवक आहोत. तर आपणही सगळ्यांनी चळवळीत काम करताना तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. बिमार मी तेव्हा तुम्ही सगळ्यांना जेवण करतो आणि सर्वांनी आमच्या कोटांगळे मॅडम, शेंडे मॅडम, उपस्थित सर्व महिला आणि बांधवांनो, पराजी ठवरेजी आणि बांधवांनो, निर्माण झालेली वस्तू, प्रत्येक ज्या वस्तूचा जन्म झाला
ती वस्तू नष्ट होणार आहे, तिचा अंत होणार आहे. तर जीवन कसं राहिलं, जर माणूस जर जन्माला आला तर तो जीवन जगत असताना त्याने जीवनात काय केलं, कसं वागलं, काय केलं, कुणासाठी काय केलं, हे महत्वाचं असतं. प्राध्यापक कवाडे म्हणतात ना की एका पुरुषाला बनवण्यामागे एका स्त्रीचा हात असतो. प्राध्यापक कवाडे सरांचा संबंध आला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सहचारिणी रंजनाताई या सावलीसारख्या उभ्या होत्या. बाळासाहेबांनी सांगितलं की जेव्हा दलित मुक्ती सेनेचा काळ होता तेव्हा सामाजिक संघटन होतं आणि सामाजिक संघटनेमध्ये आम्ही काम करीत असताना अनेक ठिकाणी सरांना जिल्हाबंदी व्हायची, आम्ही सोबत असायचो. सर त्या ठिकाणी जायचे. नामांतराच्या वेळी लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज मध्ये सरांचा हात आणि डोक्याला मार लागला. अशा परिस्थितीमध्ये ज्या मातेने, ज्या माऊलींनी त्याचा खंबीरपणानं साथ दिला आणि साथ देत असताना आपल्या संसाराची जोपासना केली आणि सरांनाही जोपासण्याचं काम, त्यांनी जपण्याचं काम केलं. सोबत समाजाच्या समस्या जाणून समाजालाही साधून जोपासण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. माझ्या घरच्या लग्नामध्ये दिवसभर होता, सर होते, पण त्याही दिवसभर होत्या. प्रत्येक ठिकाणी येत असताना मातेंनी आम्हाला आपली वडिलांनी विचारलं की काय तुमच्या घरची परिस्थिती काय, हाल काय, तुम्ही सामाजिक सेवेमध्ये आहात, सामाजिक संघटनेमध्ये काम करताना अनेक अडचणी येतात आणि येत असताना आपण त्याला कशा पद्धतीने मार्ग काढून पुढे जाणार आहोत या पद्धतीची विचारणा त्या सातत्याने करत असायच्या.